गदिमांचा अतिशय सुंदर ठेवा म्हणजे गीत रामायण. मी आज तुमच्यासाठी गीत रामायणातील अजून एक भाग घेऊन आलोय. राम जेव्हा वनवासात जातात, तेव्हा वनवासात जाताना त्यांना काही प्रवास हा जेव्हा अयोध्येतून निघाले तेव्हा त्यांना पुढचा काही प्रवास हा नौकेतून करायचा आहे. आता नौकेतून जो प्रवास करायचा आहे त्यासाठी मग त्यांनी ते निषादराज आणि त्याची जे नावाडी आहे त्यांची मदत घेण्याचं ठरवलंय. पण त्या निषाद राजाला काही लोकांनी आधीच सांगितलंय की म्हणे श्रीराम तुझ्या नावेत बसतील आणि त्यांनी जर पाय ठेवला आणि तुझ्या नावेची जर महिला झाली, स्त्री झाली, कारण की मागचं जे अहिल्या प्रकरण आहे त्या अहिल्य प्रकरणाचा संदर्भ देऊन त्या निषादराज किंवा त्या नावाड्याला काही लोकांनी असं सांगितलंय की श्रीरामांनी जर पाय ठेवला आणि तुझी नौका ही जर स्त्री झाली तर तुला उपजीविकेचं साधन दुसरं काही राहणार नाही. म्हणून त्या नावाड्यांनी हे जे गीत विकलंय तिथे ते खूप छान आहे. त्या गीतातली एक ओळ अशी आहे की ते म्हणतात की अतिथी असो वा असो तर राम, पहिलं लावणे आपले काम, भले बुरे ते राम जाणता, आपण आपले काम करू. म्हणजे अतिथी असोत किंवा राम असोत, या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यावर पोहोचवणं हे आपलं काम आहे, नावाड्यांचं ते काम आहे. आणि या प्रकरणात भले बुरे म्हणजे चांगलं आणि वाईट जे काही असेल ते राम बघतील, आपण आपलं काम करायचंय. त्यामुळे आणि अशाच हा घोष घेऊन नावाड्यांनी आणि निषाद राजांनी श्रीरामांना त्या नदीच्या पार पोहोचवलं.